अभ्यासक बोलून घेऊन एसओपी वाचतो. मान्य केले का मला आदेश काढा. हो म्हणून आदेश काढा काय म्हणून. म्हटले आदेश काढा ते निघणार आहेत. फक्त जर तुम्ही याला मान्य दिलं आदेश ठीक ना. हो मान्यता दिली ना मी मान्यता दिली. हा बघ मी मान्यता दिली हे मान्य आहे आम्हाला, हे पण मान्य आहे. पण याला सगळ्याला आदेशच काढावा लागतो. ड्राफ्टवर होणार नाहीये कारण ड्राफ्ट आपल्या मान्यते करता आहे. आपण एकदम हो म्हटलं की आम्ही पुढच्या आठवड्यात माझ्या आदेश काढून देतो. आदेश नाही याला म्हणून आपल्या एकदा याला संमती मिळाली. संमती एसओपीचं फक्त मी वाचून घेतो, अभ्यासकांना बोलून घेतो संध्याकाळी. काय झालं आता उद्या मी आदेश काढले असते मला त्यात बदल करायला असतो. मग बदल करण्यापेक्षा आता हे आम्ही तुला मान्य दिलं आहे आम्ही काढू. आम्ही संध्याकाळी चर्चा करतो याच्या सगळ्याच याच्यावरून. तुम्हाला संध्याकाळी सांगतो, संध्याकाळी सांगतो तुम्हाला. सकारात्मकपणे एवढं आपलं एवढं सगळा प्रचंड संघर्ष आहे त्याचा आदर करतच शेवटी हे आपण केलंय आणि त्याला सुधारणा मान्यता घेतली. आपण आम्ही आदेशही काढतो. हे निश्चय आपल्या समाधानाकरता मुद्दे दिलेले नाहीये. विचारपूर्वकच आम्ही केलंय. माझी विनंती काय आपण आता हे उपोषण आपल्या सुरू ठेवण्यापेक्षा याच्या मी आदेश काढून देतो. मी माझ्या अधिकारात आहे अध्यक्ष म्हणून फाईल बघून काढून टाकतो. आम्ही संध्याकाळी याच्यावरती सगळ्यांना बोलून घेतो. आता आव्हान करतो मी सगळ्यांना बोलून घेतो. हे म्हणजे काय असतं माझ्या एकट्यावर येण्यापेक्षा जसं सरकारमध्ये तुमचं असतं तसं मी सगळ्या अभ्यासकांना बोलून घेतो. योग्य मुद्दे आहेत का माहिती तर त्याच्यामध्ये पाहिजे त्या दिवस माग घेऊ नका पण सावलीत बसून याचा विचार करा. आपल्या सगळ्यांना बोलून घ्या आणि मग करा. ते बी तुम्हाला 8 वाजायच्या आतच सांगतो. 8 वाजायच्या आतच सांगतो. नाही बसू द्या मला, आपल्या लेकराचं कल्याण मला बसू द्या. तुमचा शब्द पाळला नाही दोन मागं करण्यासाठी माझी विनंती आहे की आपण साहेब मी भांडतोय काय मग ते आहे का. आता हे मुद्दे झाला आपले याच्यावर चर्चा संपली आता. कारण याचे सगळे सूचना आल्याशिवाय मी मागं घेत नाही. तुमच्या लक्षात आलं तुम्हीही म्हणतात की तुम्ही अभ्यास करून सांगा हे तुमच्यासाठीच आणलंय. आम्ही सूचना काढतो तुम्ही म्हणले काढता. त्याच्यामुळे दोन्ही कोण बी सारखंच आहे. फक्त राहिलं उपोषणाचा विषय बसू द्या. समाजाचं कल्याण होईल तुमच्यामुळं. फडणवीस साहेबांना बसू द्या. समाजाचं कल्याण होईल. काय वाटलं नाही लय झालं दवाखान्यात खर्च तुम्ही करावा. लय दुखा लागलं नाही बसू द्या. त्या तळतळीशिवाय होत नाही. तळतळीशिवाय होत नाही. विचारतो मला तुम्ही थोडी केली. मी 8 वाजेपर्यंतच देतो तुम्हाला सगळं. तुम्हाला 8 वाजेपर्यंतच देतो. 8च वाजे नाही मी उन्हात बसलो ना तुम्हाला चटके बसते. तुम्हाला चटके बसले ते तुम्ही पटकून काढता. मुख्यमंत्र्याला चटके बसतील तुम्हाला चटके बसतील आणि ते पटकून होईल. कारण ह्या सूचनेशिवाय होत नाही. हे आदेशाशिवाय तुम्ही काढायला म्हणलात ना आम्ही काढायलो. फक्त मी एकदा काना खालून मी ताबडतोब बोलून घेतो 2 घंट्यातच. लय वेळ बी नाही लागेल त्यांना. मी म्हणतो 4 बिने वाजून घेतो. फक्त लांबून यायला त्याला वेळ लागेल ना अभ्यासकांना. म्हणजे पुन्हा लोड नको. पण एक ध्यानात ठेवा बरं साहेब हे पाहिजेत बरं का. जी आर पाहिजेच. सातारा संस्था पाहिजेच ते तुम्हीच खटू शकता. आमचे चटके आम्ही उन्हात बसलो चटके तुम्हाला बसतील. माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. समाजाचं कल्याण होईल आंदोलनाच्या माध्यमातून. साहेबाचंच मानलंय मी. साहेबाचा शब्द मानलाय मी. तुम्ही इथून मागच्या माझ्या बाईट बघा सगळं बघा. मी व्यासपीठावरून हाकलून दिले. शिंदे साहेब जसं काम करू शकते तसे काम तुम्ही करायला लागला. एकनाथ शिंदे साहेबांनी जसं काम केलं तसं तुम्ही करायला लागला. फडणवीस साहेबांना बी करा म्हणा तसं. नाही रात्रीला वेळ पोरं होते आमचं हे चाललं. मी फक्त हे बरोबर एक वाचून घेतो आणि तुम्हाला सांगतो सूचना काढा. तुम्ही सूचनासाठी थांबणार आहेत आता. कारण तुम्ही म्हणलात हे तुम्हाला दाखवायला आणलंय आणि तुम्ही हो म्हणले की आम्ही सूचना काढायला लागलो. त्यामुळे मी बी 4 जणांना विचारून घेतो अभ्यासकाला. तुम्हाला लगेच सांगतो सूचना. काय नाही रविवारी बी निघत्या सूचना. काय नाही अडचण नाही. अधिवेशन झालंय रविवारी. येस आपण जर मान्य दिली तर उद्या मुंबई जाणार. उद्या आयला पाहिजे झाली हो चालेल. नाही पण सातारा संस्थांचा GR लागतोय. तुम्हाला स्वतः जाऊन बोलावं लागेल. तुम्ही लगेच जा मला उद्या सोमवारी बोलावं लागेल. तुम्ही साहेब आता पुरा वेळ आमच्यासाठी समाजासाठी तुमचे सगळे दौरे बंद करा. काय म्हटले मला थोडा वेळ द्यावा लागेल म्हणे. पण मी नवीन झाला गोदंडल उद्या माझ्या मी काही तिथं काही करायला उद्या माझ्यावर आपण मला थोडा वेळ द्या ना. मी पाहिजे दिवसाठी आपल्याला 2 दिवसांनी मंगळवारी बोलणं करून हे होतंय लगेच. ते त्याच्यामध्ये हे लगेच होतंय. राहत नाही रे लगेच होत.
मी उन्हात बसलो की लगेच होतंय साहेबाला चटके बसते तिकडे फडणवीस साहेबाला न्यायला जाऊ. फक्त आंदोलन हाणून मोडून टाकू नका एवढं सांगा. नाही का त्याचं कारण सांगतो, राज्यात जर आंदोलन सुरू झालं तर थांबणार नाही. म्हणजे तुम्हाला एक आम्ही घरचे येत म्हणून सांगायला लागलो. तुम्ही हल्ला करता किंवा ते अंतरवाली सारखं प्राणघातक गोळ्या फिळ्या, तुम्ही म्हणजे सरकार, तुम्ही म्हणजे सरकार, तर आंदोलन पुऱ्या राज्यातलं मला बी नाही थांबणार बरं का. मी आज बी पोराला गप म्हणलं की गप बसते राज्यातली पोरं थांबणार नाहीत बरं. कारण 2-4 महिने आंदोलन चाललं रस्त्यावर. म्हणजे हे पण तुम्हाला सांगून ठेवायला लागलो, सावध करायला. आडमुठा नाही बोलायलो बरं. लगेच बोलतो तर तुम्ही उठले की लगेच फोन सुरू आमचे. तुम्ही जागेवर बसून राहा, हलू नका तुम्ही हलू नका, आहेत तसेच राहा. मग मी उठलं की पुरी उठते ना. मला पोराला सांगतो फक्त एकदा जागेवर राहा, परत ते पोरं हलते.